नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया उपमा। उपमा बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि इथे मिरची चिरून घेतलेला आहे, कांदा चिरलेला आहे, टोमॅटो चिरलेला आहे आणि थोडा कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे। चला तर आता आपण बनवूया उपमा। उपमा बनवण्यासाठी मी इथे 1 जग भरून पाणी गरम ठेवलेलं आहे आणि कढई सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये 2 गुटला तेल टाकून घेणार आहे। इथे आपली कढई चांगल्या प्रकारे तापलेली आहे व आता मी यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे 1 चम्मच। तुम्ही बघू शकता आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे। थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेणार आहे। कढीपत्ता सुद्धा टाकून घेणार आहे। आता यामध्ये हिरवी मिरची टाकून घेणार आहे। तर आता मी यामध्ये कांदा टाकून घेणार आहे। कांदा हा मी अवघे 2 मिनिट फक्त परतून घेणार आहे। आणि आता यामध्ये मी टमाटर टाकून घेणार आहे। मी उपमा बनवण्यासाठी टमाटरचा वापर केलेला आहे। तुमची इच्छा नसेल तर तुम्ही टमाटर स्किप सुद्धा करू शकता। 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेणार आहे। आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता आपलं पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। आणि आता यामध्ये मी रवा टाकून घेणार आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। पाच मिनिट हा रवा मी मस्तपैकी भाजून घेणार आहे। सतत फिरवत राहणार आहे। तर इथे 5 मिनिट झालेले आहेत आपल्या रव्याला। आता मी यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे। आणि हे मिश्रण मस्तपैकी एकजीव करून घेणार आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी टाकू शकता। आणि आता हे मिश्रण मी सतत 10 मिनिट फिरवत राहणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। जसं हे पाणी आटत जाईल तसं आपला हा उपमा तयार होत जाईल। तर आता हा उपमा मी
2 मिनिट झाकून देणार आहे। तर आता यामध्ये मी सांबार टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपला हा झटपट बनणारा उपमा तयार झालेला आहे। विदर्भाचा खादाडमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।